जुलै 1988, 10 जुलै 1988 भारतात सगळ्यांनी पहिली शताब्दी एक्सप्रेस लॉन्च केली गेली। त्या टायमाला ही सगळ्यांनी फास्टेस्ट आणि सगळ्यांनी प्रीमियम होती, म्हणून काय लोकांना हे अफोर्ड नाही व्हायचं क्योंकि ती महाग होती त्या टायमाला। तर लोकांनी म्हणलं की याच्यात अपग्रेड वर्जन काढूया आणि त्याच्यानेच इन्स्पायर्ड होऊन ही जनशताब्दी काढली गेली आणि ती एवढं स्वस्त भेटते, एकदम स्वस्त प्राइसमध्ये, एकदम लक्झरियस एक्सपिरियन्स। आणि आजच्या नेटवर्कमध्ये टोटल 15 शताब्दी आणि 20 जनशताब्दी चालले गेले आणि त्या 20 जनशताब्दीमधले आम्ही आज एक जनशताब्दीमध्ये ट्रॅव्हल करणार आहोत। ती आहे 12052/51 मडगाव दादर जनशताब्दी सुपरफास्ट एक्सप्रेस। चला, मी तनिष तुमचा स्वागत करतो माझ्या या तनिष हिंदुस्तानी गेमर चॅनलवर। गाइस, तर आता फायनली आम्ही पोचलो आहोत रत्नागिरी रेल्वे स्टेशनला। पूर्ण नवीन बांधलं गेलेलं आहे हा रेल्वे स्टेशन रत्नागिरी। वेलकम टू मँगो सिटी। आपली मगाशी गाडी 42 मिनिटं लेट होती, आता टाइम कव्हर केलाय तर आता फक्त 21 मिनिटं लेट आहे, फक्त 21। चला आता बघूया गाडी किती वाजता येते ते। फायनली गाइस गाडी येत आहे प्लॅटफॉर्म नंबर 2 वर। हा पहिला डब्बा। आता आपली गाडी सुटेल, ऑटोमॅटिक डोर आहे म्हणून बंद झाले। आता आपली गाडी सुडायला तयार आहे। गेट बंद केलाय, फक्त गाडी नाही चालत आहे। मी हे बोलायलाच विसरलेला की गाडी जनशताब्दी पहिली वेळा कधी लॉन्च झाली, फक्त वर्ष पण नाही सांगितलं। 16 एप्रिल 2002 ला पहिली वेळा जनशताब्दी लॉन्च केली गेली। हे मगाशी सॉरी डेट नाही सांगितली होती। आपली ट्रेनने आता हॉर्न मारलेला आहे। फायनली आता आपली ट्रेन सुटलेली आहे रत्नागिरीवरनं। गणपती बाप्पाचं नाव घेऊन आपल्या पुढच्या प्रवासाला सुरू करूया। बोला गणपती बाप्पा मोरया। नेत्रावती आपल्यापेक्षा पहिला आली होती आणि अजूनपर्यंत सुटली नाही बघा। इंजिन आहे आता त्याचा वेब 7 लावला गेलाय, नाही सॉरी वेब 7 नाही, तो दिव्यांजन डब्बा होता। ही गाडी ही साधारण गाडी नाही, वंदे भारत, तेजस, जनशताब्दी, शताब्दी सगळे प्रीमियम ट्रेन्स हे या समोर झुकतात क्योंकि ही मेडिकल व्हॅन ट्रेन आहे। अगर काही इमर्जन्सी असली तर ह्याला न्यायला लागतो, म्हणून सगळे गाडीला नेला थांबवले जातात। बाय यार, गेला विश्वास नाही होणार की या ट्रेनला किती प्रायोरिटी दिली जाते। वंदे भारत नॉर्मली जनशताब्दीच्या पुढे चालते ना, पण एक दिवशी वंदे भारत खूप लेट होती, खूप म्हणजे खूप लेट होती आणि जनशताब्दी पण तिच्या मागे नव्हती। आणि मग रत्नागिरी हे वंदे भारत रत्नागिरीला पोचली तर लोकांनी जनशताब्दी पण ऑन टाइम होती, मग तिला लेट नाही करायचं होतं ना, म्हणून काय केलं, वंदे भारतला थांबवलं तिकडे आणि जनशताब्दीला पुढे पाठवला, असंच केलं। आणि मग जनशताब्दी लवकर पोचली दादरला आणि वंदे भारत पनवेलला होती अजून। इस ट्रेन को कम मत समजो। माझा गाव आहे भोके, कोण कोण आहे भोकेचे ते जरूर कॉमेंट करा। आमचो गाव भोके, क्योंकि मी पण भोके गावातलाच आहे। कोकण रेल्वेचं नाही, हा पूर्ण भारतातला सगळ्यात लॉंगेस्ट टनल आहे, करबुडे टनल। तो भोके रेल्वे स्टेशनच्या नंतर येतो।
खूप जोराने पाऊस पडतोय आणि काळोख पण झालाय पण नाही पण खूप स्पीड पूर्ण सुसाईड झाली गाडी. जी 16 मिनिटं लेट होती ते पण वाटतं कव्हर करेल. ऑटोमॅटिक डोर ठेवले जनशताब्दीमध्ये क्योंकि तुम्ही आता बघितलं ना 105च्या खाली गाडी जात नाही. 105, 110 नाहीतर टॉप स्पीड 120 कधी कधी 130 वर पण पोहोचते. वंदे भारतची बाब आहे वंदे भारतची. आता बघतोय की 130 गेलेली टॉप स्पीड आणि 123ची आताची स्पीड 130 टॉप गेलेली आणि ॲव्हरेज 112 आणि डिस्टन्स आपले 25 किलोमीटरचा कव्हर केलेला आहे. जनशताब्दी दुरंतो यांच्या सगळ्या गाडीला पहिला ऑटोमॅटिक डोर नव्हता. हमसफर डोर लावला गेलाय इकडे लावलं गेलं ऑटोमॅटिक डोर आणि तेव्हा खोलत असतो बघा इकडे सायरन वाजतो. अगर काय एमर्जन्सी असलं तर एमर घ्यायचा आणि लवकर काय करायचं आणि हा 24 हा कॅमेरा चालत असतो. त्याच्यात मी दिसतो. इकडं नो स्मोकिंग आणि इकडं काहीतरी लिवलंय. ट्रेन टोटल 10 हॉल्ट्स घेऊन जाते. पहिला आहे चिवी, दुसरा आहे सावंतवाडी रोड, तिसरा आहे कुडाल, चौथा कणकवली, पाचवा रत्नागिरी, सहावा चिपळूण, सातवा कुठलं का हे पनवेल, आठवा ठाणे, नववा दादर, 10वा मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस. पण येताना ही टोटल 9च हॉल्ट भेटते. पण येताना मडगाववरनं येतं जे 9च हॉल्टाचा क्योंकि जेव्हा ती दादरला ही असते. मग अशी गाडी ओके 5 मिनिटं कव्हर केलाय गाडीने. 5 गाडी आता फायनली ऑटोमॅटिक डोर उघडलेला आहे आणि आता आम्ही निघू लवकरात लवकर चिपळूणवरनं. इकडं वरती असं सायरन वाजतो टुरू 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 आणि मग खुलतो. असं फायनली आता गाडी सुटलेली आहे. ते आम्हाला दरवाजाच्या इकडे थोडे वेंडर्स आहेत तर त्यांना दाखवण्या शकते व्हिडिओमध्ये. तर तुम्ही असं इकडं बघा इकडं डोर पण बंद झालेला आहे. हे वेंडरवाले जातील ना मग तुम्हाला दाखवतो. चिपळूण आहे एक 3 वेंडर्स गेले आणि आता डोर बंद झाला. स्ट्रेट क्रॉस झाला होता आत्ताच 5 घंटे पहिला स्ट्रेट क्रॉस झाला होता. आता तो कलंब आणि बुद्रुकचा क्रॉस झाला बुद्रुक. आता दिवाणी चौकी क्रॉस होईल. जोरदार पाऊस पडतो जोरदार पाऊस. माणगाव पण क्रॉस होते. आता लिंडापूर रेल्वे स्टेशन म्हणजे आता आम्ही टोटली मुंबईमध्ये एंटर केलेले आहोत. मुंबईमध्ये जोराने पाऊस पडत होता मगाची. आता थोडं बंद हाफ लाईट तुम्ही आतापर्यंत अगर तुम्ही ब्लॉग बघत आहात तर लवकर या ब्लॉगला एक लाईक आणि सबस्क्राईब करा लवकर. आणि काय तुम्हाला माझी अनारकलीची अजून व्हिडिओज पाहिजे तर कॉमेंट करा. पनवेल रेल्वे स्टेशन या रेल्वे स्टेशनचा स्टेशन कोड काय ते तुम्ही कॉमेंट करून सांगा मला. आपल्याला पनवेल रेल्वे स्टेशन 10 मिनिटं ते गाडी टोटली 24 मिनिटं लेट चालते. फायनली आता पनवेल आलेला आहे. पनवेल
1 तास 3 मिनिटं लेट आलेला आहे. 1 तास 3 मिनिटं. मी तुम्हाला नंतर स्टोरी सांगतो की 1 तास 3 मिनिटं गाडी कशी लेट झाली. थांबा नंतर सांगतो. ठाण्यावर सांगतो. ठाण्यावर लोक चढतात. अबे लोक चढतात. वाटतं लोक कोकण कन्यासाठी असेल. कोकण कन्या प्लॅटफॉर्म नंबर 6 वर आलेली आहे गाडी. थांबले तो पण इकडे व्ह्यू दाखवतो. इकडे 3 आहे वॉटर बॉटल. मम्मी बाजूला 3 आहे आणि इकडे एक लॅगिलाइश असतो आणि चार्जर आणि हा काहीतरी खायला टीव्ही ठेवलाय. तर लंच वंच काय नाश्ता पाहिजे असेल तो भेटेल 200 रुपयाचा. एवढं मोठी विंडो आणि वरती कर्टन बसला तर रेलिंग लाईट्स. अजून काय विसरतोय. हा मागे एकदम पुशिंग बॅक सीट आहे. इकडे दाबायचं अजून मागे होतं. होतंय मागे. मी आता सांगतो की ऍक्च्युअल मध्ये काय झालेलं. गाडी जनशताब्दी आपली आपट्याच्या आउटर मध्ये होती. तसा गार्ड साहेबचा कॉल आला आणि त्याने बोलला की गाडीचा इंजन खराब आहे. तर लोको पायलटनी मग त्या गार्ड साहेबनी बोलला की तुम्ही आता आपल्याला थांबवा आणि बघा की खरंच आहे काय. आणि आपल्याला थांबवली गाडी आणि बघितलं तर खरंच होतं लोको खराब. तर काय केलं सीधा पनवेलला कॉल केला. म्हणजे पनवेलच्या कार शेडवरनं एक वॅब 5 लोकोमोटिव्ह मागवला. वॅब 7 आणि तो येईसपर्यंत म्हणजे ती गाडी आपल्याला 12 मिनटं पहिला आली होती. म्हणजे हॉल्ट नाही, क्रॉसचं टायमिंग 12 मिनटाचं आहे. लवकर आली होती. आणि मग ती तशीच तो लोको पायलट म्हणजे लोकोवाला लोकोमोटिव्ह वॅब 7 तेव्हा ती गाडी 31 मिनटं लेट होती. तेव्हा ती निघाली इकडनं आपल्या आपट्यावरनं. तेव्हा ती 50 मिनटं लेट होती. आता गाडी 1 तास लेट आहे आणि पनवेलला 1.25 तास. इंजन अगर खराब नाही झाला असता ना तर हे नाही झालं असता. आता गाडी ऑन टाइम असली असती. ऑन टाइम पेक्षा लवकर होती गाडी ऍक्च्युअल मध्ये. काहीच तर आता तळोजिया क्रॉस झालाय. तळोजिया पांचन्यान. तर आता थोडा टाइम नंतर येईल दिवा जंक्शन. दिवा जंक्शनला इथं टेक्निकली हॉल्ट आहे. ऑफिशियल नाही पण टेक्निकल हॉल्ट आहे. गाईस तर बघा अगर तुम्हाला झोप आली असेल ते ट्रे टेबल खाली करायचं आणि झोपून जायचं. मस्त काय टेन्शन नाही. तुम्हाला माहिती आहे की अगर नाही माहिती असेल तर सांगतो. बेलापूर टर्मिनल ते पेंदर एक मेट्रो सर्व्हिस चालू केली होती. ही तीच आहे मेट्रो सर्व्हिस. मेट्रो इकडनं चालते. गाईज दिवा सावंतवाडीचे रेक्स आहे. दिवा सावंतवाडी सिंधुदुर्ग एक्सप्रेस इकडे रेक्स ठेवले. हे सगळे रेक्स आहे दिवा सावंतवाडी सिंधुदुर्ग एक्सप्रेसचे.
आम्ही त्या 4 किलोमीटरच्या मोठ्या आर्थिक टनल मध्ये एंटर केलेलो आहोत. फायनली ठाणे आलाय. ठाणे ही कुठली गाडी थांबली आहे बे? फुल्ली भरली आहे. कोकण कन्या. अच्छा, तर मगाशी वाटतं ही होती. मगाशी मंगळुरू सुपरफास्ट एक होती. ही आता ही कोकण कन्या. ही कोकण कन्या आमची जनशताब्दी 2011 डाऊन CSMT मडगाव कोकण कन्या 2012 मडगाव दादर कोकण कन्या. स्लीपर डब्बा आहे वाटतं हा, पण हा पण पूर्ण पॅक आहे. S1 जास्तच गर्दी आहे वाटतं त्यावाला गाडीत. फायनली आम्ही आता डिपार्ट केलं. कोकण कन्या आपल्या पहिला आली होती, अजूनपर्यंत सुटली नाही. आम्ही पहिला सुटलो. अजूनपर्यंत गाडी 1.25 तास लेट आहे. कोकण कन्या पण सुटली. खूप जास्त गर्दी आहे तिला. गाडी सुटली. समोर कुठली तरी लोकल उभी आहे. एमटी रेक्स आहे. मुंबई CSMT चे. कलवा कार शेडवरनं आली असेल. रेसिंग विथ द एमटी लोकल ट्रेन. एमटी नाही, एक हाय मुलगी, एक बाई आहे. ओके, हाय थोडेसेच लोक आहे. पुढे तर पूर्ण खाली होती. What the hell? की गाडी खाली आहे. अजूनपर्यंत जनशताब्दीने तिचं रंगरूप नाही दाखवलंय. नाहीतर तर आता समजलात ना गाईस काय होईल. एक चपेट मारेल. कुर्ला लोकल आहे. हर 2-2 मिनिटांनी लोकल आहे. नाही इथं 30 लोकल आहे. कुर्ला लोकल. बोलल्या ना जनशताब्दीनी मधी अशी तिचं रंगरूप नाही दाखवलेलं. आता दाखवला. सीधा चपेट मारली. आणि आता मुलुंड क्रॉस झालाय. फायनली आम्ही आता पोहोचलो. जर तुम्हाला अगर ही व्हिडिओ चांगली वाटली असेल तर या व्हिडिओला लाईक करा. चॅनलला नवीन भेटली असेल सबस्क्राईब करा. आणि मी भेटेन तुम्हाला सीधा नेक्स्ट व्हिडिओमध्ये. टिल देन टेक केअर एव्हरीबॉडी.